शक्ति का ಒಂದು ನಿಮಿಷ ಸರ್ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಒಂದು ನಿಮಿಷ सशक्त प्रतिबिंब झलकता है। महिला वित्त मंत्री के रूप में निर्मला जी ने लगातार 9वीं बार देश का बजट प्रस्तुत करके नया रिकॉर्ड बनाया है। ये बजट अपार अवसरों का राजमार्ग है। ये बजट वर्तमान के सपनों को साकार करता है और भारत के उज्जवल भविष्य की नींव को सशक्त करता है। ये बजट 2047 के विकसित भारत की हमारी ऊंची उड़ान का मजबूत आधार है। साथियों, आज भारत जिस रिफॉर्म एक्सप्रेस पर सवार है, इस बजट से उसे नई ऊर्जा, नई गति मिलेगी। जो पाथ ब्रेकिंग रिफॉर्म्स किए गए हैं, वो एस्पिरेशन से भरे हुए भारत के साहसिक, टैलेंटेड युवाओं को उड़ने के लिए खुला आसमान देते हैं। ये बजट ट्रस्ट बेस्ड गवर्नेंस और ह्यूमन सेंट्रिक अर्थरचना के विजन को साकार करता है। एक ऐसा यूनिक बजट है जिसमें फिस्कल डेफिसिट कम करने, इन्फ्लेशन कंट्रोल करने पर फोकस है और इसके साथ ही बजट में हाई कैपेक्स और हाई ग्रोथ का भी समन्वय है। साथियों, ये बजट भारत की वैश्विक भूमिका को नए सिरे से सशक्त करता है। भारत के 140 करोड़ नागरिक फास्टेस्ट ग्रोइंग इकोनॉमी बनकर ही संतुष्ट नहीं है। हम जल्द से जल्द दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनना चाहते हैं। ये करोड़ों देशवासियों का संकल्प है। दुनिया के एक ट्रस्टेड डेमोक्रेटिक पार्टनर और ट्रस्टेड क्वालिटी सप्लायर के रूप में भारत की भूमिका लगातार बढ़ रही है। हाल में जो बड़ी बड़ी ट्रेड डील्स भारत ने की है, मदर ऑफ ऑल डील्स, उसका मैक्सिमम बेनिफिट भारत के युवाओं को मिले, भारत के लघु और मध्यम उद्योग वालों को मिले। इस दिशा में बजट में बड़े बड़े कदम उठाए गए हैं। साथियों, इस बजट में मेक इन इंडिया और आत्मनिर्भर भारत अभियान को नई रफ्तार के लिए महत्वाकांक्षी रोड मैप प्रस्तुत किया गया है। इस बजट में नई उभरती इंडस्ट्रीज यानी सनराइज सेक्टर्स को जिस मजबूती के साथ समर्थन दिया गया है, वह अभूतपूर्व है। बायो फार्मा शक्ति मिशन, सेमीकंडक्टर मिशन 2.0, इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट मैन्युफैक्चरिंग स्कीम, रेयर अर्थ कॉरिडोर का निर्माण, क्रिटिकल मिनरल्स पर बल, टेक्सटाइल सेक्टर में नई स्कीम, हाईटेक टूल मैन्युफैक्चरिंग को बढ़ावा, चैंपियन एमएसएमईज तैयार करना, ये फ्यूचरिस्टिक है। देश की वर्तमान और भविष्य की आवश्यकताओं का
ध्यान रखती है। एमएसएमईज को, हमारे लघु और कुटीर उद्योगों को जो समर्थन इस बजट में मिला है, वो उन्हें लोकल से ग्लोबल बनने की नई ताकत देगा। साथियों, बजट में इंफ्रास्ट्रक्चर को मजबूत करने के लिए कई बड़े कदम उठाए गए हैं। डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, देश भर में वाटरवेज का विस्तार, हाई स्पीड रेल कॉरिडोर, टियर 2 और टियर 3 शहरों के विकास पर विशेष ध्यान और शहरों को मजबूत आर्थिक आधार देने के लिए म्युनिसिपल बॉन्ड्स को बढ़ावा। ये सारे कदम विकसित भारत की यात्रा की गति को और तेज करेंगे। साथियों, किसी भी देश की सबसे बड़ी पूंजी उसके नागरिक होते हैं। बीते वर्षों में हमारी सरकार ने देश के नागरिकों के सामर्थ्य को बढ़ाने पर अभूतपूर्व निवेश किया है। हमारा प्रयास स्किल, स्केल और सस्टेनेबिलिटी को निरंतर बल देने का रहा है। जैसा कि आज पार्लियामेंट में निर्मला जी ने कहा है, यह युवा शक्ति बजट है। उसमें युवा की सोच भी है, युवा के सपने भी हैं, युवा का संकल्प भी है और साथ साथ युवा की गति भी है। बजट में जो प्रावधान किए गए हैं, उससे अलग अलग सेक्टर्स में लीडर्स, इनोवेटर्स और क्रिएटर्स तैयार होंगे। मेडिकल हब्स के निर्माण से, एलाइड हेल्थ प्रोफेशनल्स के माध्यम से, ऑरेंज इकोनॉमी यानी ऑडियो विजुअल गेमिंग को बढ़ावा देकर, पर्यटन को प्रोत्साहन देकर और खेलो इंडिया मिशन के माध्यम से युवाओं के लिए नए अवसरों के द्वार खुलेंगे। भारत को दुनिया का डेटा सेंटर हब बनाने के लिए टैक्स में बड़ी छूट की घोषणा भी की गई है। मैं भारत के युवाओं को विशेष तौर पर इस बजट की बहुत बहुत बधाई देता हूं, क्योंकि इससे एम्प्लॉयमेंट जनरेशन को बड़ा बूस्ट मिलेगा। मुझे बहुत खुशी है कि इस बजट में टूरिज्म और विशेषकर नॉर्थ ईस्ट में टूरिज्म को बढ़ावा देने के लिए भी ठोस कदम उठाए गए हैं। भारत के अलग अलग राज्यों को ताकतवर बनाकर संतुलित विकास की नींव भी इस बजट में मजबूत की गई है। साथियों, हमारे देश में 10 करोड़ से ज्यादा महिलाएं सेल्फ हेल्प ग्रुप से जुड़ी हैं और बड़ा सफल अभियान रहा है। महिलाओं द्वारा निर्मित, महिलाओं द्वारा संचालित सेल्फ हेल्प ग्रुप्स का आधुनिक इकोसिस्टम बने, बजट में इसे प्राथमिकता दी गई है। कोशिश यही है कि हर घर लक्ष्मी जी पधारे। हर जिले में छात्राओं के लिए नए हॉस्टल बनाने का अभियान भी शिक्षा को सुलभ बनाएगा। साथियों, भारत की कृषि, डेयरी सेक्टर, फिशरीज, इन्हें हमारी सरकार ने हमेशा सर्वोच्च प्राथमिकता दी है। इस बजट में भी नारियल, काजू, कोको और चंदन की पैदावार से जुड़े किसानों के लिए
अनेक अहम कदम उठाए गए हैं। भारत विस्तार एआई, इस टूल से किसानों को उनकी भाषा में जानकारी मिलने से उन्हें बहुत मदद मिलेगी। फिशरीज और पशुपालन में उद्यमिता, उसको बढ़ावा देने से गांव में ही रोजगार और स्वरोजगार के और ज्यादा अवसर बनेंगे। साथियों, ये बजट एम्बिशियस भी है और ये बजट देश की एस्पिरेशन को भी एड्रेस करता है। मैं एक बार फिर निर्मला जी और उनकी पूरी टीम को इस फ्यूचरिस्टिक बजट के लिए, संवेदनशील बजट के लिए, गांव, गरीब, किसान का कल्याण करने वाले बजट के लिए बहुत बहुत बधाई देता हूं। बहुत बहुत धन्यवाद। ಸೊ ಇದು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಇವತ್ತಿನ ಬಜೆಟ್ನ ವಿಚಾರವಾಗಿ ದೇಶದ ಜನರನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದಂತಹ ರೀತಿ. ನಾವಿಲ್ಲಿ ಸರ್ವ ರಂಗಗಳಿಗೂ ಕೂಡ ಒತ್ತು ಕೊಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ನಮ್ಮ ವಿತ್ತ ಸಚಿವೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಹೊಸದಾಗಿ ಆರಂಭ ಆಗುವಂತಹ ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ಗಳಿಂದ ಹಿಡಿದು ಅಥವಾ ವ್ಯವಹಾರಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆನೂ ಕೂಡ ನಾವು ಆದ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸಂಪೂರ್ಣ ಭಾರತ ವಿಕಸಿತ ಭಾರತ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಆ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಜೆಟನ್ನು ಮಂಡಿಸಿದ್ದೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಗಕ್ಕೂ ಕೂಡ ಇದು ಬಹಳ ಅನುಕೂಲ ತಂದುಕೊಡುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರಿಂಗ್ ಸೆಕ್ಟರ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ವಿಶ್ವದ ಹಬ್ ಆಗಬೇಕು ಭಾರತ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಯುವಕರಿಗೂ ಈಗ ಕೌಶಲ್ಯವನ್ನು ಕೊಡುವಂತಹ ಕಾರ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಕೌಶಲ್ಯ ಕಲಿಸುವಂತಹ ಕಾರ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೇನೆ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರಿಂಗ್ಗೆ ಉತ್ತೇಜನ ಕೊಡುವಂತಹ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಇವತ್ತಿನ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಕೆಲವು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಅವರು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಈ ಬಾರಿಯ ಬಜೆಟ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದು ಭಾರತದ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಒತ್ತು ಕೊಡುವಂತಹ ಬಜೆಟ್ ಅಂತ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಈ ವಿಚಾರವನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ಬಾರಿ ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ವಿಚಾರ ಏನು ಅಂತಾರೆ, ಈ ಒಟ್ಟು ಬಜೆಟ್ ಅನ್ನ ನೋಡಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದವರು, ಕನ್ನಡಿಗರು ಬಹುಶಃ ಅಂತ ಆಶಾದಾಯಕವಾದಂಥ ಸಂಗತಿ ಏನು ಮೇಲ್ನೋಟಕ್ಕೆ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬಟ್ ಉತ್ತರ ಭಾರತಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಸುಮಾರು 11ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಯೋಜನೆಗಳು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಘೋಷಣೆ ಆಗಿರುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳಕ್ಕೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ. ಇನ್ನು ನಾರ್ತ್ ಈಸ್ಟ್ ಸ್ಟೇಟ್ಗಳಿಗೂ ಕೂಡ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಭಾಳ ಯೋಜನೆಗಳೆಲ್ಲ ಇದೆ. ಆದರೆ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಅಂಥ ಯೋಜನೆಗಳೇನಿಲ್ಲ. 2 ರೈಲ್ನ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಒಂದು ಬೆಂಗಳೂರು ಟು ಹೈದರಾಬಾದು, ಇನ್ನೊಂದು ಬೆಂಗಳೂರು ಟು ಚೆನ್ನೈ, ಅದು ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಕಾರಿಡಾರ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟರೆ ಅಂಥ ಆಶಾದಾಯಕವಾದಂಥ ಸಂಗತಿಗಳೇನು ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ನಾನು ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಒಂದು ಉತ್ಪಾದನೆಯ ಹಬ್ ಮಾಡಬೇಕಾದಂತಹ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೂಡ ಕನ್ಸಿಡರ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಅಂಥೇಳಿ ಆರ್ಥಿಕ ತಜ್ಞರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಟೆಕ್ಸ್ಟೈಲ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಾಗ, ಯಾಕಂದರೆ ನಾವು EU ಜೊತೆ ಟ್ರೇಡ್ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಆಗಿರುವಂತಹ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ, ಫ್ರೀ ಟ್ರೇಡ್ ಅಗ್ರಿಮೆಂಟಲ್ಲಿ ಆಗಿರುವಂಥ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟನ್ನು ವೃದ್ಧಿ ಮಾಡುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ದೇಶದ ಮುಂದೆ ಇರುವಂಥ ಯೋಜನೆಗಳು ಏನು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಗಮನ ಆಗಿತ್ತು. 10,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯಷ್ಟು ಅನುದಾನ MSMEಗಳಿಗೆ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಇಲ್ಲಿ ಮಧ್ಯಮ ಹಾಗೂ ಸಣ್ಣ ಕೈಗಾರಿಕೆಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದಾಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಟೆಕ್ಸ್ಟೈಲಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಕಳೆದ ಬಾರಿ 5,700 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಏನೋ ಅನುದಾನ ಇತ್ತು. ಈಗ ಆ ಬಜೆಟ್ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಡಬಲ್ ಆಗಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೂಡ ತಿಳಿದು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಇವತ್ತಿನ ಶೇರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕೂಡ ಇವತ್ತು ಹೇಳಿಕೆಳಿ ಭಾನುವಾರ ಆದರೂ ಕೂಡ ಶೇರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಇತ್ತು, ಬಟ್ ಭಾಳ ನಿರಾಶಾದಾಯಕವಾದಂಥ ರೀತಿಯಾಗಿದೆ. ಯಾಕಂತಾದರೆ ಏನು ನಾವು ಹೆಲ್ತ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗಿದ್ದು, ಆಮೇಲೆ ರಾಸಾಯನಿಕಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗಿರೋ ಸೆಕ್ಟರ್ಸ್ ಬಿಟ್ಟರೆ ಉಳಿದಂಥ ಶೇರ್ಗಳು ಏನಂತ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಾಗಿ ಪರ್ಫಾರ್ಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬಟ್ ಇದೊಂದು ಆರಂಭಿಕ ಹಂತದ ಪ್ಯಾನಿಕ್. ಅದಾದ ನಂತರದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸರಿ ಹೋಗ್ಬೋದು ಅನ್ನುವಂಥ ದೃಷ್ಟಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಇನ್ನು ಚಿನ್ನ ಜೊತೆಗೆ ಬೆಳ್ಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೇನೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ. ಇಲ್ಲಿ ಕಸ್ಟಮ್ ಡ್ಯೂಟಿಯನ್ನೇನಾದ್ರು ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ಬೋದು, GSTಯಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ಬೋದು ಅನ್ನುವಂಥ ರೀತಿಯಾಗೆಲ್ಲ ನಿರೀಕ್ಷೆ ಇತ್ತು. ಸೊ ಅದು ಕೂಡ ಏನು ಇವತ್ತಿನ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಮೆನ್ಷನ್ ಇಲ್ಲ.
ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಚಿನ್ನ ಹಾಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಬೆಲೆ ಬಹಳ ಕಮ್ಮಿ ಆಗಿದೆ ಇವತ್ತು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ನೋಡಬೇಕಿದೆ. ಇದು ಕೊಳ್ಳೋರಿಗೆ ಒಂದು ಖುಷಿ ಸಂಗತಿ, ಬಟ್ ಹೂಡಿಕೆ ಮಾಡಿದಂಥವರಿಗೆ ಇವತ್ತು ಇದು ಚಿನ್ನ ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಬಿದ್ದಿರೋದು ಅದು ಅವ್ರಿಗೆ ಸಹಜವಾಗಿ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಳ್ಬಹುದು. ಬಟ್ ಭಾಳ ಏರುಗತಿಯಲ್ಲಿದ್ದಂಥ ಚಿನ್ನ ಹಾಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಬೆಲೆ ಇವತ್ತು ಕಮ್ಮಿ ಆಗಿದೆ, ಇವತ್ತು ಬಿದ್ದಿದೆ. ಇನ್ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಎಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ 100 ರೂಪಾಯಿ ಇದೆ ಅಂತಂದರೆ 100 ರೂಪಾಯಿನೇ ಹೋಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಇವತ್ತು ಹೋಗಿ ಕೊಳ್ಳೋದಲ್ಲ, ಬಟ್ ಅದರಲ್ಲಿ ಸಮ್ ಪರ್ಸೆಂಟೇಜನ್ನು ನೀವು ಹೂಡಿಕೆಗೋ ಅಥವಾ ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೋ ಇವತ್ತು ಬಳಸ್ಕೊಳ್ಬಹುದು ಅಂತ ಕೆಲವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಾಗಿನ ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ಸು.